नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत सत्वा लाडू. अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट असे हे लाडू आहे आणि त्यासाठी आपण बघणार आहोत साहित्य. सर्वप्रथम लागणार आहे एक अर्धी वाटी गहू, अर्धी वाटी चणा डाळ म्हणजे हरभरा डाळ, एक वाटी साजूक तूप. तूप मी इथे कमी जास्त प्रमाणात घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला जसं लागेल तसं वापरता येईल. एक वाटी साखर आणि 2 विलायची. कमीत कमी साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे. कमीत कमी साहित्य आणि कमीत कमी वेळामध्ये. सत्वा लाडू बनवण्यासाठी इथे आपल्याला गहू आणि हरभऱ्याची डाळ ही भाजून घ्यायची आहे. यासाठी मी इथे गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे. इथे कढई गरम झालेली आहे आणि यामध्ये मी टाकत आहे गहू. गहू छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. इथे मी 5 ते 6 मिनिटं मध्यम आचेवर गहू छान ब्राऊन कलर करून घेतलेला आहे गव्हाचा, तुम्ही बघू शकता. आणि इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे गहू आणि याला आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. इथे कढईमध्ये टाकत आहे डाळ. ही पण आपल्याला छान अशी ब्राऊन करून घ्यायची आहे. मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता डाळ किती छान भाजलेली आहे, क्रिस्पीनेस आलेला आहे. डाळ इथे मी एका डिशमध्ये काढलेली आहे आणि आपल्याला हिला थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे. गहू इथे थंड झालेले आहेत आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता मी इथे गव्हाचं बारीक पावडर तयार करून घेतलेलं आहे आणि इथे डाळ थंड झालेली आहे. हे डाळीचं सुद्धा आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला या डाळीचं पावडर तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे डाळीचं सुद्धा मी पावडर तयार करून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ही साखर देखील मिक्सरमधून काढून घ्यायची आहे. यामध्ये मी विलायची मिक्स करते कारण ही विलायची बारीक निघेल. इथे मी पिठी साखर तयार करून घेतलेली आहे आणि ही पिठी साखर आपल्याला या मिश्रणामध्ये ॲड करून घ्यायची आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. मी यामध्ये कुठलंही ड्रायफ्रूट वापरलेलं नाही आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये काजू किंवा बदाम हे ॲड करू शकता. बिना ड्रायफ्रूटचे हे लाडू खूप छान होतात, पौष्टिक आहेत आणि स्वादिष्ट आणि गोड आहेत. इथे मी तूप गरम करून थंड करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे तूप यामध्ये ॲड करायचं आहे. थोडं थोडं करून ॲड करायचं आहे, एकदम पूर्ण टाकायचं नाही आहे. खूप छान वास येतोय. मस्तपैकी आपल्या इथे मिश्रण तयार आहे सत्वा लाडूचे आणि आता मी इथे लाडू बांधणार आहे. अशा प्रकारे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता किती छान आणि सॉफ्ट असे लाडू बांधता येत आहेत आपल्याला.
अशा प्रकारे आपले हे सातवा लाडू तयार आहेत. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असे तयार झालेले आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज त्याचे नोटिफिकेशन मिळत राहील. वेळात वेळ काढून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद.